नमस्कार. जुन्या कपड्यांचं काय करायचं आहे हा खूप मोठा प्रश्न आमच्या माता भगिनींच्या समोर असतो आणि हा खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्या कपड्याची विल्हेवाट आपण कशी लावतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या कपाटामध्ये आपले जे कपडे आहेत ते अगदी व्यवस्थित इस्त्री करून किंवा घड्या घालून व्यवस्थित ठेवलेले पाहिजे. अस्ताव्यस्त कोंबलेले कपडे हे घरातील निगेटिव्ह ऊर्जा वाढवतात आणि घरामध्ये अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. तर मग ह्या कपड्याचं करायचं काय, ते द्यायचे कुणाला, कशा प्रकारे द्यायचे हे आपण आता बघूयात. तर सर्वात प्रथम जे कपडे आपण बरेच वर्ष वापरलेले नाही आहेत ते कपडे स्वच्छ धुवायचे आहेत आणि धुताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर ते कपडे धुवून वाळून व्यवस्थित घड्या घालून ते एखाद्या अशा संस्थेला द्यायचे आहेत की त्या संस्था ते कपडे अनेक गरजू लोकांपर्यंत पोहोचवतात. ते कपडे कधीही कुठल्याही भिकाऱ्याला द्यायचे नाही आहे, जेणेकरून तो त्या कपड्याचा उपयोग करून कपडे फाडून त्याद्वारे तो भीक मागू शकेल. कारण त्याच्यामुळे देखील आपल्यावर अनेक गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे कपडे कुठल्याही भिकाऱ्याला न देता जे खरोखर गरजवंत गरीब लोक आहेत त्यांना ते द्यायचे आहेत. आणि ते कपडे आपण ज्यावेळी देतो तेव्हा असा तुमचा कुठलाही आविर्भाव नसायला हवा की मी फार मोठं दान करतोय, फार मोठं पुण्य करतोय. तर असा कुठलाही आविर्भाव ते कपडे देताना आपल्या मनामध्ये असायला नको. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे वापरलेले कपडे असतात ते कपडे कधीही आपली फरशी पुसायला किंवा घरातील सामान पुसायला, किचन ओटा पुसायला किंवा गाडी पुसायला आपण वापरायचे नाही आहेत. कारण त्यामुळे देखील आपल्या कुटुंबामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.